नमस्कार मंडळी. एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. तर तुम्हा सर्वांना नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर मंडळी, आज आपण आहोत किम बीचवर. तर किम बीचवर एक अविस्मरणीय पाहण्यासारखी एक वस्तू आहे. ती काय आहे ती आपण आता तिथे गेल्यावरती पाहूया. चला तर मग. चांगलं आहे. नको. पण आज पडला तिथं झालं का? जे टोचतात. तो रुको फिर हम आते हैं. रुको रुको कोई बात नहीं. हाँ 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 बिल्कुल बिल्कुल. यस यस राम जी पीछे पड़े हुए. फोटो काढतात. दोघींचं पण घ्या. करायचं असलं तर दोघींचं पण तसं घ्या. जवळून घ्या. हो. दोन्ही मध्येच आहेत कसे बघितले का? दोन्ही कसे बघितले तर मध्येच आहेत. हो. याच्यावर नाही काढू शकत. आम्ही काय सवय आहे, तुम्हाला सवय नाही. कापतात ना पाय. इतर वेळेला कधीच दिसत नाही.
श्रावण महिन्यातच दिसते. एवढी कुठं उटीला पण दिसते ना. वाळू इतका वाळू तडकलं जातात. श्रावण महिना खरं श्रावण महिन्याच्या निघाच्या वेळेला तो उधाण येतो ना पाण्याला एका दिवसाला. जरा वाढू दे. तिकडे खांदेरी उंदेरी आहे. ती खांदेरी आणि ती उंदेरी. खांदेरी कुठली? खांदेरी ही काय ही? ती ही हां, ही खांदेरी आणि ती का ही ती खांदेरी आणि ही उंदेरी काहीतरी. नाही, हे स्थलवरून ह्याच्यावर जातात ना. हो, मग खांदेरीवर जातात ना पहिले. मग उंदेरी तिकडे बाहेर येतात ना. हेच ते यात काय त्याला तर मंडळी, ही शंकराची पिंडी तुम्ही बघितलीत तर हिचं रहस्य ही फक्त श्रावणामध्येच दिसते. कारण पाण्याचं उधाण कमी झालं का ती दिसत असते. खळता बघितलं तुम्ही तर बघा किती खडकाळ आहे. पाणी खाली गेलं का मग ते दिसते. फक्त ही श्रावण महिन्यातच दिसते. तुम्ही म्हणाल ही एरवी पण दिसत असेल तर नाही, तसं नाही, ही श्रावणातच दिसते. साईडने चालायला जमेल ना. हो, फार सहज आपण जाऊ शकतो वर्सोली बीचवर. नाही, तेच बोलतो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय बाय.